योगेशचं इथे घर आहे, आमचं जिथे फार्म हाऊस आहे ना त्या गावात योगेशचं म्हणजे त्याचं पूर्वजांचंच हे गाव आहे. त्यांची थोडीफार शेती आहे, स्वतःचं पूर्वानुपार चालत आलेलं घर आहे. पण योगेशचा जन्म झाला विलेपार्ल्यामध्ये. तिथेही त्यांचं घर आहे, त्यांचे कुटुंबातले काही सदस्य तिथे राहतात. तिथेच योगेश काम करत होता. आणि वयाच्या किती वर्षी योगेश तू या गावात आलास परत? मी वयाच्या मॅडम तरी पण 28. म्हणजे 28 वर्ष तो मुंबईत जन्माला, मुंबईत राहायला, मुंबईमध्ये सगळं केलं. पण 28व्या वर्षी त्याला वाटलं गावात परत यावंसं. त्याच्या पाठी एक कथा आहे. ती काय कथा आहे हे पण त्याच्या तोंडून ऐकूया. काय झालं असं की तो योग्य गावात यावंसं वाटलं तुला? यावंसं वाटलं म्हणजे असं, माझे 2017 साली माझे आजोबा वारले. तर आजोबा वारल्यानंतर मग इकडे म्हणजे आजोबांनी मला एक 2017 साली माझे आजोबा जेव्हा वारले त्यावेळी डिसेंबर म्हणजे 31 असतो त्यावेळी आजोबांनी मला गावी बोलवले ते. मग ते आजोबा बोलले योगेश गावी मला भेटून जातो. तर मी गावाला आलो इथे, गावाला आलो आणि आजोबांना भेटलो. आजोबांशी गप्पा मारल्या बरेच, म्हणजे आजोबांना मस्त खायला आणलं होतं मुंबईवरला बसलं. तर मग आजोबा बोलले की तुला शहरात आणि गावामध्ये काय फरक वाटतं, असं मला आजोबांनी प्रश्न विचारला. की तू आता बघ, आपली आपली मुलं इथे गावात रोवलेली आहेत. आता तुम्ही इथून शहराकडे परत तुम्ही गावाकडे कधी केव्हा म्हणणार, म्हणजे मला असं वाटत नाही तुम्ही गावाकडे बोलू शकता करून. तर मग तुला गावाची आवड आहे, आवड आहे काय? तर बाबांना म्हटलं बाबा मला गावाची आवड आहेच, नेहमीप्रमाणे गावाची मला आवडत नाही असं आवड आहे करून. पण म्हटलं मग आता तू आता माझे आजोबा म्हटले मी झालो म्हातारा, म्हणजे आता मला तुला काय नांगरणी शिकवता येणार नाही किंवा शेती करता शिकवता येणार नाही. पण तुला ह्या जागा जमीन आपल्या शेतात तुला मी थोडे दाखवतो थोड्या भरपूर कशा कशा आहेत. तर मग नंतर मी 31 झाल्यानंतर मग मी मुंबईला निघून गेलो. आणि नंतर माझे आजोबा जानेवारी महिन्यात वारले. म्हणजे आजोबाने काय थोडं दाखवण्याचं काय होतं ते मी म्हणजे जायचं आजोबासोबत त्या लहानपणी तो जागा बघायला होत्या. ते सगळं झाल्यावरती तसं मग मी मुंबईला नंतर मी कामाला म्हणजे मुंबईला एक ठिकाणी एक चांगला शेतकरी कामाला होतो. त्या शेटने मला कसं सांगत योगेश बोलतोय पैसा पैसा आपण कितना वगैरे घेणार तो साला आदमी का लाइफ में आपण कितना भी कमाओ आपण तो जुगार आहे चला कितना भी कमाई करतो आपण हळते भेटते असं. शेटचं असं म्हणणं. आणि नंतर मग शहराच्या जीवनामध्ये मी नेहमी ट्रेनने प्रवास करायचो, जाणं येणं असायचं नेहमी. आणि नंतर मग ते 26/11 नंतर मग ते ट्रेनमध्ये बॉम्बस्फोट ह्या गोष्टी बघून आणि गाड्यांचा म्हणजे प्रदूषण शहरामध्ये एवढं एवढं वाढलं होतं की त्या गोष्टी सर्व बघून. आणि नंतर मग मी माझं लग्न झाल्यावर म्हणजे लग्न झालं होतं माझं, नंतर मी एक रेंटमध्ये राहत होतो तिथे. पण ती आवडल्या नाही, म्हणजे अनकम्फर्ट वाटायला त्या गोष्टी सर्व एकदम की आपल्या शुद्ध हवा गावची आपण टाकून सगळ्या गोष्टी चांगलं द्यायचं आपलं गावचं घर आणि आपण एक कुठल्या ठिकाणी राहतोय आणि त्यामध्ये आपलं उत्पन्न काय ना आणि आपलं ऍक्च्युली आपण आपल्या शरीराची हानी टेन्शन आयुष्यामध्ये किंवा. तर मी नंतर मग गावी येण्याचा निर्णय घेतला की म्हटलं गावी जर आपण आलो तर आपण निदान एक भाकरी तरी आपण सुख समाधाने आपण शांततेने आपण खाऊ की तिथे कुठलाही गाड्यांचा आवाज नाही, कुठल्या कंपनीचा आवाज नाही, कसला आवाज नाही, काय नाही. बोलता बोलता तेही सांगितलं की त्याच्या परिचयातल्या एका वयस्कर आणि श्रीमंत माणसाने त्यांना सांगितलं की बघ योगेश मी एवढं मेहनत करून एवढं सगळं कमवलं पण शेवटी मला औषधं घ्यावी लागतात, त्याशिवाय मी जेवू पण शकत नाही. आणि त्यांचं ते एक वाक्य ना योगेशला खूप म्हणतो ना लाईफ मध्ये त्याच्या टर्निंग पॉईंट सारखं ते झालं. तर आज योगेश गावात आला आहे, तो आपल्याकडे काम पण करतो. गुरुंच्या मार्गदर्शनाखाली त्याने बकरी पालन केलं आहे, त्याने गोपालन केलं आहे, तो कोंबड्या पाळतो, तो दही विकतो, तो दूध विकतो, हॅपी आहे तो, इथे सुखी आहे. कारण त्याच्या आवडीचं जे काम आहे पशुपालन म्हणा, शेती म्हणा, हे तो सगळं करतो. आणि स्वतःच्या कुटुंबाला लागणाऱ्या सगळं तांदूळ म्हणा, नाचणी म्हणा, तो पिकवतो. कोंबड्या, बकरी आणि गाईचं दूध तर आहेतच. तर ही इज व्हेरी हॅपी. योगेशने जरी ठरवलं की आपण शहर सोडून गावात यायचं तरी तो त्याचा निर्णय एकट्याचा नव्हताच ना. त्याची बायको सहचारिणी तिला तर विचारात घेणं गरजेचं होतं. मग तिला योगेशने कसं गावी येण्यासाठी मनवलं हे त्याच्याच तोंडून समजून घेऊया. बरं योगेश तू ठरवलं यायचंस पण मग गीताला कसं तयार केलंस? म्हणजे गीता म्हणजे योगेशची बायको. हो माझी मिसेस म्हणजे गीता माझी मिसेस. थोडा लाजला सांगताना. बरोबर मिसेस नाव घेतो माणूस लाजला माणूस. तर मी ठरवलं असं म्हणजे की आता माझ्या मिसेसला कसं म्हणून म्हणजे मी तर माझा निर्णय पक्का होता गावी येण्याचा. पण माझ्या मिसेसला मी कसं सांगणार की आपण गावी कसं काय. तर आम्ही एक दिवस आमचं दोघांचं जेवण झालं. तर जेवण झालं आम्ही जसं दोघं जर गप्पा मारत होतो दोघं. तर गप्पा मारता मारता तिला मी म्हटलं की गीता आपण गावी जायचं का राहायला. तर ती म्हटली गावी. ती म्हटली गावी. तर तिला शॉक बसला. तर ती म्हटली गावी जाऊन आपण खाणार काय, गावी काय आपल्याला साधन काय म्हणजे उपजीविका साधन काय. तर तिला म्हटलं तू बोलतेस ते पण गोष्ट खरी आहे की गावी जाऊन आपण खाणार का आणि करणार का आपण, ते पण गोष्ट खरी.
तर तिला म्हटलं की बघ आता आपली पिढी आपण शहरात आलोय म्हणजे माझ्या पकडनं माझे वडील शहरात आले असतील तर शहरात आले माझे वडील पण नंतर माझे वडिलांचे वडील आणि माझी खापर पंजो माझे त्याचे पूर्वज आपले पूर्वज ते आपल्या गावीच होते. मग त्यांनी काय खाल्लं असेल गावाला, त्यांनी काय असं जीवन जगलं असेल. मग ते पण मग तसं बोलून चाललं तिला म्हटलं तसं नाही, त्यांनी पण जो आयुष्य जगला मग तसं आपण आयुष्य जगू शकत नाही का, मुक्त आयुष्य. त्या टायमाला त्यांना होतं का असं काही चिंता का टेन्शन किंवा मला करायला पाहिजे, मला ते करायला पाहिजे, असं काहीच नव्हतं. ते म्हटलं ते निसर्गाशीच जोमत होत्या, निसर्गात ते मानत होत्या, निसर्गाशीच ते राहत होते, समज होते. तर मग माझ्या मिसेसचं थोडंसं नाही मग तिचं मनच ऍक्च्युली होत नव्हतं. नंतर मग तिला मी ती म्हणाली काहीतरी तुम्हाला म्हणाल की काय आता खूप सुधारणा झाल्या आहेत. हो हा ती म्हणाली की आता ह्या जगामध्ये म्हटलं आता खूप सुधारलेत की मुलाचं शिक्षण या सगळ्या गोष्टी सगळ्या गोष्टी. ते म्हटलं मी तिला म्हटलं जगात काय सुधारणा झाली म्हटलं, जग म्हटलं झिरो आहे म्हटलं. ओके, हां. जग हा झिरो आहे, पुढे पाठी पण झिरो आणि पुढे म्हणजे जग हा झिरो आहे. जगात जर सुद्धा झाले तर माणसाचं आयुष्य आता एवढं झालंय ना की माणसाचं आयुष्य क्षणाक्षणामध्ये माणूस कोणाचं सांगू शकत नाही, अशा गोष्टी आहेत. तर म्हटलं मग आपण आपलं आयुष्य जगायचं कधी, सुंदर आयुष्य कधी जगायचं आपण, निसर्गाचं आयुष्य. जसं म्हणजे एक आपण म्हणतो ना अभयारण्यामध्ये दोघं जण पक्षी प्राणी नर नाणे असतात म्हणजे जनावर असतात की त्यांचं आयुष्य देखील सुंदर जगत असतात. आणि आपण ह्या काँक्रीट जंगलामध्ये आपण राहतोय त्या गाड्यांच्या आवाजामध्ये किंवा ह्या आवाजामध्ये त्याचा आपल्या शरीराला किती हानिकारक आणि किती परिणाम होतात. आपल्या गाड्याच्या हॉर्नच्या आवाजाने आपले कानाचे त्रास किती दायक सर्व किती गोष्टी सर्व प्रकारचं प्रदूषण आहे, ध्वनी प्रदूषण, वायू प्रदूषण, अन्न उत्कृष्ट दर्जाचं नाही, गर्दी आहे, हवा चांगली नाही, आणि अशा प्रकारे तुम्ही शहरात गावात येण्याचा निर्णय घेतला. ह्या योगेशच्या बोलण्यातनं मला एक कळलं की योगेश जरी गरीब कुटुंबातला असला ना तरी मेहनती आहे आणि त्याच्या आणि त्याच्या बायकोमध्ये छान संवाद आहे. तो आयुष्यातला कुठलाही निर्णय घेताना बायकोला विचारात घेतो, बायको तयार नसेल तर तो तिला पटवून देतो आणि मग दोघं मिळून जे काय करतात ते प्रेमाने आणि आनंदाने करतात. आपण शहरी भागात राहतो, आपण सुशिक्षित आहोत, पण किती वेळा आपल्यामध्ये असा सुसंवाद असतो नवरा बायकोंमध्ये किंवा कुठलाही असा लाईफ चेंजिंग डिसिजन घेताना आपण किती एकमेकांना विचारात घेतो किंवा किती समोरच्याला पटवून देतो आपलं मत किती बरोबर आहे आणि किती आपण आपल्या जो सहचारी असतो त्याच्या पाठून असं डोळे झाकून विश्वास ठेवून स्वतःचा इगो वगैरे सगळं विसरून चालत राहतो. त्याने जे वाक्य सांगितलं ना, आयुष्य काय झिरो आहे, पाठी झिरो पुढे झिरो, फार विचार करायला लावणारं वाक्य आहे. धन्यवाद.